नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुजमध्ये आपलं स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमातून आपण वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध आजारांविषयी आणि त्यांवरील उपचारांविषयी अगदी सविस्तर असं मार्गदर्शन मिळवतो. आपला आजचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. आज आपण प्रामुख्याने महिलांच्या मेंदूच्या आजारांविषयी जाणून घेणार आहोत. डॉक्टर म्हणतात, मेंदूच्या आजारांकडे अजिबात दुर्लक्ष करायला नको, तर त्याबाबत जागरूकता व्हायला हवी. आज याविषयीच बोलण्यासाठी कार्यक्रमात सहभागी झाले आहेत डॉक्टर सुरंजना बसक. नमस्कार डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार. चर्चेला सुरुवात करूया. तत्पूर्वी डॉक्टरांची ओळख करून देते. डॉक्टर सुरंजना बसक या कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट आहेत. एपिलेप्सी आणि ऑटोइम्युन न्यूमरोलॉजी क्षेत्रातील त्या तज्ज्ञ आहेत. नवी मुंबईच्या मेडिकव्हर रुग्णालयात त्या रुग्णसेवा देतात आणि यापूर्वी अनेक नामांकित अशा रुग्णालयांमध्ये काम करण्याचा त्यांना दांडगा असा अनुभव आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे अनेक रिसर्च पेपर्स आजवर प्रकाशित झालेले आहेत. आता आपण अजिबात वेळ न दवडता त्यांच्याकडून जाणून घेऊया महिलांमध्ये मेंदूचे आजार आणि त्यांविषयी आपण काळजी कशा प्रकारे घ्यायला हवी. मॅडम, या चर्चेच्या सुरुवातीलाच हे जाणून घ्यायचं आहे आपल्याकडून की आपण हा विषय का निवडलाय की महिलांमध्ये मेंदूचे कोणकोणते आजार असतात, म्हणजे पुरुषांमध्ये आणि महिलांमध्ये वेगवेगळे मेंदूचे आजार असतात का? ॲब्सोल्युटली. म्हणजे महिलांचं जे काय न्यूरोलॉजिकल सिस्टम आहे, जे मेंदूचं, मणक्याचं, पाठीचं, नसांचं, ते सगळं प्रकारचं त्यांच्यात म्हणजे जे आजार सेम असतात, पण त्यांचं जे प्रेझेंटेशन असतात, त्यांचे जे सिम्पटम्स असतात ते वेगळं असतं आणि ते कदाचित दुर्लक्ष होऊन जाते. ते आई असं बडबडते, काहीतरी कुठेतरी लागलेलं आहे, कुठे हात झुंझुनी होत आहे, ते सगळे असं वाटतात, सगळ्यांना वाटतात की घरातली ती वीकनेस आहे, अशक्तपणा आहे, म्हणून तिला काळजी नको आहे. पण तसं नसतं. न्यूरोलॉजीचा आजार थोडंसं वेगळं असतं, थोडं त्याचे सिम्पटम्स वेगळं असते. त्यांचे काही जे आम्हाला दिसून येते, त्यांचे जे कंप्लेंट्स असतात ते सुद्धा पेशंटचं वेगळं असते. अच्छा, खरं तर ना, आज जसं आपण सांगताय की महिलांमध्ये वेगवेगळे आजार असतात, या सगळ्या आजारांविषयी आपल्याकडून आज या ठिकाणी मार्गदर्शन आम्हाला मिळवायचंच आहे. पण सुरुवात करूया आपण अगदी सामान्य अशा डोकेदुखीपासून. आपण महिला अगदी सकाळपासून रात्री झोपेपर्यंत प्रचंड काम करत असतो. आपण काही थकत नाही, मध्ये थोडीशी विश्रांती घेत असू, पण तरीसुद्धा बऱ्याचदा पाहिलं ना, तर प्रवासातून आल्यावर किंवा जरा काही काम केल्यावर आपलं डोकं दुखतं अधूनमधून. ही डोकेदुखी खरंच सामान्य असते की त्याकडे सुद्धा आपण अजिबात दुर्लक्ष करायला नको? तर डोकंदुखी युजली मायग्रेनचा प्रॉब्लेम असू शकतात किंवा टेन्शन टाईप हेडेक असू शकते. आणि हे जे सिम्पटम्स आहे असं डोकंदुखीचं फक्त इथे दुखते तिथे दुखते तसं नसतं. त्याचं कुठे काही सिरियस कारणे पण असू शकते. जसं स्ट्रोकचं एक प्रमाण असू शकते किंवा मेंदूमध्ये कुठलाही ब्लिडिंग झालं असेल किंवा ते कंटिन्युअस जे चक्करसारखं प्रॉब्लेम होतात, व्हर्टिगोची प्रॉब्लेम, हे सगळं आजार पण डोकंदुखी पासून ते दिसू शकते. अच्छा अच्छा. खरं तर डोकेदुखी म्हणजे हा अतिशय सामान्य आजार झाला. पण जर मेंदूचा सर्वात मोठा आजार आपण पाहिला तर तो म्हणजे स्ट्रोक येणं. हो. महिलांमध्ये स्ट्रोक येण्याचं प्रमाण हे तुलनेत पुरुषांपेक्षा जास्त असतं का? महिलांमध्ये प्रत्येक चार म्हणजे जर 4 पुरुषांना झालं तर 2 महिलांना तर स्ट्रोक होणारच. महिलांची पेन टॉलरन्स म्हणजे काही कठीण परिस्थितीमधनं बाहेर यायचं जे टॉलरन्स असतात, ते सहनशक्ती असतात, ते जास्त असते. म्हणून तिचं कदाचित ते सिम्पटम्स थोडं वेगळं असते. म्हणजे सामान्यतः तर स्ट्रोक सांगितलं तर चेहरा वाकडं जाणं किंवा हातपाय अशक्तपणा होणं, उचलायला होत नाही, ग्रिप करू शकत नाही, हे सगळं. पण महिलात जर हे सिम्पटम्स पाहिले तर आपण चक्कर किंवा बोलण्यात काही कन्फ्युजनसारखं वाटलं, असं वाटलं की काहीतरी काम करत होतं आणि मध्येच कळत नाही की आता काय करायचं आहे. ही जी कन्फ्युजन असते ते महिलांमध्ये स्ट्रोकची सिम्पटम पण असू शकते. उलटीसारखं होणं, जीभ असं मळमळण्यासारखं किंवा घाबरण्यासारखं, हे सगळं सिम्पटम पुरुषांमध्ये आपण स्ट्रोकसाठी जनरली बघत नाही. म्हणजे हे प्रेझेंटेशन जर असलं तर महिलांमध्ये ते स्ट्रोकची पण सिम्पटम असू शकते. अच्छा, मळमळ वाटणं किंवा चक्कर सारखं होणं ही स्ट्रोकची लक्षणं असू शकतात. हे खरं तर आज अनेक जणांना पहिल्यांदाच कळलं असेल. पण हीच लक्षणं पुरुषांमध्ये सुद्धा असू शकतात का? किंवा आज जरी आपण महिलांच्या मेंदूविषयी बोलत असू तरी तुम्ही आता दोन्ही म्हणजे महिलांमध्ये सुद्धा आणि पुरुषांमध्ये सुद्धा स्ट्रोकची अगदी सामान्य लक्षणं कोणती असतात ती सांगा. तर पुरुषांमध्ये चेहरा तेढा होणं किंवा हातपाय उचलण्यामध्ये काही त्रास होणं, असं वाटतं की पूर्ण हात चालत नाही किंवा पाय चालत नाही, अचानक बोलण्यामध्ये काहीतरी जीव असं तेढं आकडं तिकडं वर्ड्स सांगायचं, म्हणजे हे सगळं पुरुषांमध्ये स्ट्रोकची सिम्पटम्स असू शकते. पण महिलांमध्ये
ह्याच्याऐवजी हे सोडून चक्कर, मळमळणं किंवा घाबरण्यासारखं किंवा उलटीसारखं वाटत आहे, हे सगळं डोकंदुखी अतिशय महत्त्वाची, हे सगळं स्ट्रोकची सिम्पटम्स महिलांमध्ये असू शकते, जे आपण पुरुषांमध्ये सामान्यतः म्हणजे तेवढं स्ट्रोकसारखं दिसत नाही. अच्छा, पाहायला मिळत नाहीत. हो. खरं तर आपण एपिलेप्सी क्षेत्रातील तज्ज्ञ आहात. मी सुरुवातीला सांगितलं याविषयीच पुढे आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे. पण मुळात एपिलेप्सी म्हणजे काय असतं मॅडम? तर एपिलेप्सी म्हणजे मेंदूचं शॉर्ट सर्किट. मेंदूमध्ये जर कुठलंही शॉर्ट सर्किट झालं तर असं फिट्स किंवा कन्व्हल्जन किंवा मिरगी, असं सीजर, हे सगळं एकच आजारचं म्हणजे एपिलेप्सीचं एक फॉर्म असतात. कधीही मेंदूमध्ये असं शॉर्ट सर्किटिंग झालं तर ते तुम्हाला हातापायात झटकेसारखं येऊ शकते किंवा बेशुद्ध पडू शकते. हातपाय पूर्ण टर्न होऊन गेलं, डोळेवरती गेलं, जीव चावून गेलं, हे सगळं सिम्पटम्स एपिलेप्सीमध्ये किंवा सीजरमध्ये असू शकते. महिलांमध्ये हे सगळं ज्यांना थायरॉईडची प्रॉब्लेम आहे किंवा ज्यांना अजून काही हॉर्मोन्सची वरखाली कंटिन्यूस, कारण आमचं महिलांचं हे मेन आहे की हॉर्मोन प्रत्येक दिवसात भरपूर वेळा वरखाली जात आहे. महिन्यात तर ते भरपूर अजून जास्त वरखाली जाते. तर त्यामुळे हे सगळं प्रेझेंटेशन थोडंसं वेगळं असते. अच्छा, प्रामुख्याने ना असं म्हणतात की गर्भधारणेदरम्यान किंवा गरोदरपणातील जो आपला काळ असतो त्या काळात एपिलेप्सीचा त्रास प्रचंड पाहायला मिळतो महिलांमध्ये. याविषयी आपण काय सांगाल? तर प्रेग्नन्सीमध्ये काही आजार, कुठले आजार आहे जे अजून वाढून जाते न्यूरोलॉजिकल, आणि कुठले आजार आहे जे नॅचरल प्रेग्नन्सीमुळे महिलांना एक इम्युनिटी भेटतात आणि ते कमी होऊन जाते. म्हणजे मल्टिपल स्क्लेरोसिस एक नैसर्गिक ऑटोइम्युन आजार आहे, ज्याच्यात बोलण्यात किंवा बघायला, दिसायला किंवा हातापायाला काही प्रॉब्लेम्स असू शकते, ते प्रेग्नन्सीमध्ये कमी होऊन जातात. पण मायग्रेनचं प्रॉब्लेम, डोकंदुखीचं प्रॉब्लेम किंवा असं खूप ताण वाटते, खूप असं थरथरसारखं वाटते, अशक्तपणा वाटते, हे सगळं प्रॉब्लेम वाढत जातात. तर स्ट्रोक आणि एपिलेप्सी जे आहे, एपिलेप्सी म्हणजे एपिलेप्सीचं औषध खूप मिसकन्सेप्शन असतात की लोक जनरली सँडल सुंघवायला देतात किंवा असं जादूटोणा काही झालं असेल असं असू शकते, पण तसं नसते. सायंटिफिकली तसं आपण विज्ञानप्रमाणे तसं सांगू शकत नाही. तर एपिलेप्सीमध्ये प्रेग्नन्सीच्या दरम्यानात ते एपिलेप्सीचं औषध पण आम्हाला चेंज करावं लागतं, कारण भरपूर औषधचं बाळांवरती पण प्रभाव येऊ शकते. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही जो औषधोपचार त्या आईवर केला जातो त्याचाच परिणाम तिच्या गर्भातल्या बालकावर सुद्धा होऊ शकतो, त्याच्या वाढीवर सुद्धा होऊ शकतो. म्हणून औषधोपचार हे सारखे नसतात, गरोदरपणातले आणि आधीचे. अगदी बरोबर आहे. आता आपण आम्हाला डोकेदुखीबाबत सांगितलेलं आहे, स्ट्रोकबद्दल सांगितलेलं आहे, एपिलेप्सीबद्दल सांगितलेलं आहे, आणि आता आपण वळणार आहोत ऑटोइम्युन जे काही आजार असतात त्यांकडे. ऑटोइम्युन म्हणजे नेमकं काय असतं मॅडम? ऑटोइम्युन म्हणजे स्वतःची इम्युनिटी स्वतःचं अगेन्स्ट झाली आहे. म्हणजे आपण सोसायटीतलं किंवा बिल्डिंगचं सिक्युरिटी गार्डला प्रत्येक महिन्यात आपण पगार तर देत आहे, पण ते तरीसुद्धा चोरी होऊन जाते, तरीसुद्धा तो सिक्युरिटी गार्ड झोपत बसलेला आहे, तर तो स्वतःचं काम व्यवस्थित करत नाही. म्हणजे तुमची स्वतःची इम्युनिटी स्वतःचं जीवावरती भारी पडलं आहे असं वाटते. तर ऑटोइम्युन म्हणजे ते नैसर्गिक असतात, त्याचं भरपूर कारणे आहे असं नसते, पण स्ट्रेसमुळे, टेन्शनमुळे, कंटिन्युअस ओव्हरथिंकिंगमुळे किंवा हॉर्मोन वर खाली झालं असेल तरीसुद्धा ते ऑटोइम्युन आजार वाढत जातात. अच्छा, पण असं म्हणतात ना की ऑटोइम्युन आजार हे महिलांमध्ये जास्त प्रमाणात दिसतात, असं का बरं? हॉर्मोन्स. हां, आपण महिला पुरुषांपेक्षा काही गोष्टी, भरपूर गोष्टी असं आहे जे महिला अजून चांगल्या प्रमाणे करू शकतात पुरुषांपेक्षाही, आणि असंही आहे की जे पुरुष अजून चांगलं करू शकतात महिलांपेक्षा. पण महिलांचं जे आहे तिला ते छोटी छोटी टेन्शन, छोटी छोटी काळजी घेणं, म्हणजे आता जेवण काय बनवायचं, आता आईला कोणी बघणार, बाळांना कोणी करणार, हे सगळं जे उतार चढाव पूर्ण दिवसात चालू असते त्याचं प्रमाण स्वतःचं इम्युनिटीवरती, स्वतःचं स्ट्रेस हॉर्मोन्सवरती येतात. म्हणून स्ट्रेस वाढलं की ऑटोइम्युन आजारांचं जे संख्या आहे ते सुद्धा वाढलं, त्याचं सिम्पटम्ससुद्धा वाढलं. आणि हे युजली सामान्यतः असं ते मान दुखणं, हातपाय दुखणं, झिंझिणी होणं, हाताला असं मुंग्यासारखं येते किंवा कोणीतरी चावलं असं वाटते किंवा चालायला थोडंसं जमत नाही, हे सगळं असं थकवा, खूप जनरल कॉमन सामान्य सिम्पटम्स असतात. म्हणून ते दुर्लक्ष अतिशय सहजप्रमाणे होऊन जाते. अच्छा, तुम्ही वारंवार एक शब्द वापरताय तो म्हणजे स्ट्रेस.
जो खरं तर असं म्हणायला पाहिजे की आताच्या आपल्या लाईफस्टाईलमधला किंवा जीवनशैलीमधला एक अविभाज्य घटक झालाय. कारण आता एवढी फास्ट आपली जीवनशैली झाली आहे ना की प्रत्येक काम हे वेळेत करायचं असतं, डेडलाईनवर करायचं असतं आणि त्यामुळे येतो आपल्याला स्ट्रेस. त्यामुळे आता पुढचा मुद्दा आपला आहे की मानसिक ताण आणि महिलांचे आजार. तर स्ट्रेस म्हणजे फक्त घरात कुठली दुर्घटना झाली आहे की कुठले असं तुम्ही परिवारमध्ये काही अपगोष्ट ऐकल्यात त्याच्यामुळे स्ट्रेस झालं. फक्त स्ट्रेस ह्यांनाच सांगत नाही आपण. स्ट्रेस म्हणजे तुम्ही स्वतः सकाळी उठून आंघोळ विंघोळ करून ते तुम्ही कामाला जाते तेव्हा तुम्ही आरशासामने फक्त समोर फक्त एकच मिनटं बघतात स्वतःला की सगळं काही व्यवस्थित आहे की नाही. पण ते तुम्ही पूर्ण दिवसात कपडे तर घालतच बसलेलं आहे. तुम्ही परत परत आरशासमोर जात नाही की अच्छा घातलं का हे बघायला. स्ट्रेस म्हणजे तसंच कुठल्या तरी गोष्ट पूर्ण दिवसात कोणी सांगितलं, कोणी केलं किंवा स्वतःहून काय झालं हे सगळं तुमचं म्हणजे ते परत परत ना विचार करताही तुमचं सबकॉन्शियस माइंडमध्ये ते असतात. आणि त्याचं सेकंडरी परिणाम म्हणजे हॉर्मोन चेंजेस, स्ट्रेसचं अजून प्रकार म्हणजे त्याचं मेन मुद्दा स्ट्रेसच आहे. म्हणूनच डायबिटीज, म्हणूनच BP, हृदयांचा आजार आणि मेंदूचा आजार, नसांचं कमजोरी हे सगळं तुमचं होतोय स्ट्रेसमुळेच. नंबर 1 कारण. अगदीच. आपण खरं तर मेंदूच्या व्यतिरिक्त सुद्धा महिलांचे आजार पाहिलेलेच आहेत. त्यामध्ये 2 घटक प्रामुख्याने आपण सांगितले. एक म्हणजे स्ट्रेस, मानसिक ताण आणि दुसरा म्हणजे हॉर्मोनल चेंजेस. हॉर्मोनल चेंजेस आपल्या महिलांमध्ये बऱ्याचदा होत असतात असं आपणच म्हणालात. खरं तर जेव्हा मासिक पाळी अनियमित होते तेव्हा हे हॉर्मोनल चेंजेस झपाट्यानं होतात. त्याचबरोबर जेव्हा एखाद्या विशिष्ट वयात आपली मासिक पाळी थांबते अर्थात मोनोपॉज येतो तेव्हा सुद्धा हॉर्मोनल चेंजेस हे झपाट्यानं होत असतात. या मोनोपॉज नंतर काही विशिष्ट आपल्याला मेंदूचे आजार जडण्याची आवश्यकता असते का? हो, डिमेन्शिया, अल्झायमर्स हे सगळं मेंदूचं मेमरीचं म्हणजे काही आठवणी ठेवण्याचं गोष्ट असते. तर मेनोपॉजच्या नंतर भरपूर ॲक्टिव्हिटीचं जे हॉर्मोन आहे ते कमी होऊन जातं, त्याचं प्रमाण कमी होऊन जातात. नॅचरली आहे हे, हे नैसर्गिक देवानी खूप चांगलं एक सिस्टम बनवले आहे. त्याच्यामुळे ते नॅचरली होत आहे. म्हणून ते विसरण्याचा त्रास येऊ शकते. चावी कुठे ठेवली आहे, कोणाला फोन करत आहे, अच्छा आता चेकबुक कुठे ठेवलं आहे, हे सगळं रोजमर्राचं काहीतरी छोटी छोटी गोष्ट आहे. पण हे आठवणी करताना खूप त्रास होतो आहे. ते मेनोपॉजच्या नंतर हे प्रॉब्लेम्स जास्त त्यांच्यामध्ये ज्या महिलात डोकंदुखीचं किंवा मायग्रेनचं किंवा चक्करची प्रॉब्लेम जास्त आहे कमी वयात त्या पेशंट्समधलं आपण युजली विसरण्याचं किंवा डिमेन्शियाचं, अल्झायमरचं स्लो होऊन गेलं. कुठल्याही गोष्ट त्या आधी 15 मिनिट लागत होतं आता ते करायला अर्धा तास लागते. हे सगळं त्रास आपण मेनोपॉजच्या नंतर अजून कॉमन अजून प्रामुख्याने दिसू शकतात. अगदीच. आता आपण आणखी एका सर्वसामान्य आजाराकडे वळणार आहोत. अनेक जणांना म्हणजे असं काही गरजेचं नाही की हे महिलांनाच व्हायला हवं किंवा पुरुषांमध्येच. अनेक व्यक्तींमध्ये हा त्रास पाहायला मिळतो की सकाळी आपण जेव्हा झोपेतून उठतो तेव्हा आपले हातपाय आकडतात किंवा त्यांमध्ये मुंग्या येतात. ते उचलत नाहीत, आपल्याला चालवत नाही, आपला हात उचलायला त्रास होतो आणि असं दिवसभरातून कधीही होऊ शकतं. महिलांमध्ये जेव्हा जास्त प्रमाण असतं, एखाद्या महिलेला भरपूर हातापायात मुंग्या येत असतील, हातपाय आकडत असतील, तर याचा संबंध तिच्या मेंदूशी जोडलेला असतो का काही? हो, कारण हे न्यूरोपॅथीचा एक फॉर्म असते. म्हणजे कधीही आमचं नस जे आहे ते असं मेंदू आणि हे स्पायनल कॉर्ड घेतलं तर इथून जे नसांचं सगळं ब्रांचेस जातात, जर कुठेही नस दाबून गेलं तर मुंग्या येणार. तर रात्री झोपताना किंवा शरीरात विटॅमिन डीची कमी असलं, कॅल्शियमची कमी असलं किंवा विटॅमिन B12ची कमी असलं, मॅग्नेशियमची कमी असलं तर आमचं हे मुंग्या किंवा करंटसारखं, शॉकसारखं असं वाटते, हातापायाला दुखते. पर्टिक्युलर म्हणजे हे महिलांमध्ये जास्त आम्हाला अजून दिसायला भेटतात कारण ते पूर्ण दिवसात भरपूर वेळ किचनमध्ये काम करतात. ते मान खाली असते किंवा झुकून काम करतात, खेचून काम करतात. म्हणून त्यांच्यामध्ये हे प्रॉब्लेम महिलांमध्ये हे प्रॉब्लेम जास्त दिसायला भेटतं आम्हाला. तर ते न्यूरोपॅथीची जी आहे, जर कॅल्शियम, विटॅमिन D, विटॅमिन B12, थायरॉईड हे सगळं जर व्यवस्थित लेवलमध्ये असलं किंवा ह्याचं रेग्युलर आपण एक चेकअप केलं तर
अजून आपण हे कंट्रोलमध्ये घेऊ शकते आजार. बरोबरच आहे. खरं तर चेकअप कधी करावं, कधी न्यूरोलॉजिस्टकडे जावं याकडे मी पुढे येणारच आहे. पण हातापायांना येणाऱ्या मुंग्यांबाबत आपण सांगितलेलंच आहे. आता आपण मान आणि पाठीच्या दुखणीकडे वळूया. खरं तर ज्या महिला घरात भरपूर काम करतात, म्हणजे अगदी कपडे धुण्यापासून असू दे किंवा फरशी पुसण्यापासून असू दे, त्यांना ना मानेचं दुखणं, पाठीचं दुखणं हे इतर महिलांच्या तुलनेत जास्त लवकर जडतं. याचा संबंध आपल्या मेंदूशी असतो का काही? हो, युजली जेव्हा काही नसांचं त्रास असलं, जसं मी सांगितलं न्यूरोपॅथी, असंच रॅडिक्युलोपॅथी पण असते. तर करंट ते असं मेंदूमध्ये जर शॉर्ट सर्किटिंग झालं तर एपिलेप्सी किंवा फिट्स, किंवा हातापायाला जर शॉर्ट सर्किटिंग झालं म्हणजे हे नसांचं त्रास. आता जे नसांचं त्रास ते कंटिन्युअस जर इरिटेट होत बसलं तर ते एक दिवशी अचानक आपोआपच ते नस सांगणार की अजून काम होत नाही माझ्याशिवाय, म्हणजे आता मी करणार नाही, ते राहू द्या, मला अजून त्रास देऊ नको. तर तसंच ते नर्वचं सप्लाय जर कट ऑफ झालं तर मेंदू परत सिग्नल पाठवणार, परत सिग्नल पाठवलं आणि मेंदू ते नसांमध्ये ते पुढे गेलं नाही तर ते परत न्यूरोपॅथीचा त्रास, हातपाय उचलायचा त्रास. आणि ते जे असतात, मेंदू एक अशी ऑर्गन आहे ज्यांचं ट्रान्सप्लांट होऊ शकत नाही, जे बदल करू शकत नाही आपण. हृदयांचा ट्रान्सप्लांट होतात, डोळ्यांचा होतात, किडनी, लिव्हर सगळ्यांचा होतात. पण मेंदूचं जे माड लागलं किंवा नसांचं जे माड लागलं ते परमनंट असते. म्हणून हे प्रॉब्लेम छोटीशी असू दे तरीसुद्धा त्याच्याकडे लक्ष द्यावं लागते. हो, खरं तर कितीही लहानातला लहान आजार असला किंवा मोठ्यातला मोठा आजार असला तरी आपण डॉक्टरांकडे जाऊन योग्य ते मार्गदर्शन मिळवणं कधीही उत्तम. त्याच्यासाठीच आता पुढचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे डॉक्टर, की महिलांनी न्यूरोलॉजिस्टकडे, आता न्यूरोलॉजिस्ट म्हणजे कोण, तर प्रामुख्याने मेंदूचे तज्ज्ञ, मेंदूचे डॉक्टर, त्यांच्याकडे कधी जायला हवं, त्यांचा सल्ला कधी घ्यावा? कधीही असं वाटलं की डोकं दुखत आहे, कळत नाही कशामुळे डोकं दुखते, किंवा डोळ्यांसमोर अंधारा आलं, तर हातापायाला झुंझुनी किंवा मुंग्या आलं किंवा सुन्न झालं, विसरण्याचं प्रॉब्लेम सुरू झालं, की पाठी आणि मणक्यातलं कुठेतरी त्रास झालं, दुखणं झालं, तर लगेच न्यूरोलॉजिस्टकडे जायचं. कधी फिट्स, कधी स्ट्रोकसारखं काही सिम्पटम्स वाटलं तर थोडंसं ते बघायचं, त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं नाही. अगदीच. खरं तर जितक्या लवकर आपण डॉक्टरांचा सल्ला घेऊ तितक्या लवकर आपल्याला उपचार मिळतील, हे अगदी योग्य आहे. पण त्याचबरोबर आपण वयोमानाच्या दृष्टीने सुद्धा हा जर विचार केला ना, तर जर आपल्याला शालेय जीवनातच उपचार मिळाली किंवा तिथपासूनच सुरुवात झाली सल्ला घेण्याची, तर मग अति चांगलं होऊ शकतं आणि आयुष्यभर आपलं मेंदू हे अतिशय उत्तमरित्या कार्यरत राहू शकतं. आपण शालेय जीवनातल्या ज्या विद्यार्थिनी असतात त्यांच्या पालकांना काय सल्ला द्याल, की तुमच्या मुलींना तुम्ही कधी न्यूरोलॉजिस्टकडे घेऊन जावं? शाळेत लोकांना असं वाटतं की मायग्रेन आणि डोकं दुखणं हे फक्त म्हणजे मोठं झालं, अडल्ट लाईफ झालं तरच येतं, तसं नसतं. आता बाळपणापासूनच ते मायग्रेनची प्रॉब्लेम असतात किंवा चक्करची प्रॉब्लेम असतात. थोड्या दिवशीपूर्वी मी हे वाचलं की ज्यांना हे चालताना चक्करची प्रॉब्लेम असते किंवा गाड्यात बसताना चक्करची प्रॉब्लेम असते, त्यांना पुढच्या जीवनात येऊन मायग्रेनची प्रॉब्लेम होऊ शकते. तर शाळेतली म्हणजे जेव्हा त्यांनी सांगितलं की मला स्कूल बोर्डमध्ये दिसत नाही टीचर काय सांगतात, कारण आता हे लॅपटॉपवरती सगळं एज्युकेशन पण आता सुरू झालं, वाचणं, अभ्यास सगळं आता लॅपटॉपवरती सुरू झालं. तर जर दिसायला काही त्रास झालं, डोकं दुखलं किंवा हातापायाला कधीही वाकडे तिकडे झालं किंवा असं उभे राहिलं आणि पडलं, बेशुद्ध झालं, तर त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं नाही. ते लगेच डॉक्टरांकडे घेऊन जायचं बाळांना. युजली वॉलनट्स किंवा अक्रोट, बदाम असं कुठलं तरी नट्स दिवसात 2 सुद्धा घेतलं तरीसुद्धा मेंदूचं हेल्थ चांगलं असते. अगदीच. आता ना खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. अनेक जण डोकेदुखीकडे खरं तर दुर्लक्षच करतात, जे करायलाच नको. पण काही जणांना हेच कळत नाही की हे मायग्रेन आहे की ही सामान्य डोकेदुखी आहे. तर आज तुम्ही आम्हाला सांगा डॉक्टर, की मायग्रेन म्हणजे नेमकं काय असतं? मायग्रेन म्हणजे परत डोकं दुखत आहे आणि ते कधी राईटला, कधी लेफ्टला, कधी पाठी, आणि ते एकदा जर सुरू झालं तर ते लगेच कंट्रोलमध्ये येत नाही. त्याचं थोडंसं आवाज तुम्हाला त्याचा डोकंदुखीचं आधी तुम्हाला थोडासा आवाज येणार आहे की असं थोडं जीव मळमळते किंवा ब्राईट लाईट, म्हणजे असं भरपूर पहाटे आपण बाहेर गेलं तर डोकं दुखणं, किंवा फ्रेग्रन्स, परफ्यूम, अगरबत्ती सुंगलं तर डोकं दुखणं,
असं कुठल्या तरी ट्रिगरमुळे डोकं दुखत असेल आणि ते एकदा सुरू झाले ते थांबत नाही, ते आठवड्यातली 3 ते 4 दिवस तुम्ही त्याच्यात अडकलेला आहे, तर ते मायग्रेनची त्रास असू शकते. अच्छा. आता तुम्ही सांगितलं की फ्रेग्रन्स म्हणजे कोणताही वास आपल्या नाकाला किंवा आपल्या मेंदूला सहन न होणं आणि मळमळ व्हायला लागणं हे मायग्रेनचं लक्षण असू शकतं. पण अनेक जणांना ना चारचाकी वाहनातून जाताना हा त्रास होतो. म्हणजे बंद वाहनातून, मग ती बस असो किंवा 4 व्हीलर असो, कार असो. त्यातून जाताना हा त्रास होतोच की मळमळ होते, डोकं दुखतं आणि त्यात जर एखाद्या व्यक्तीने जर सेंट मारलं असेल, परफ्यूम मारलं असेल तर हा त्रास आणखी होतो किंवा गजऱ्याच्या वासाने सुद्धा होतो. तर प्रवासात आपण काय काळजी घ्यावी याविषयी आपण काय सल्ला द्याल? तर लोकांना असं असतं की ते मोशन सिकनेस म्हणजे ते असं सोडून देतात, पण हे मोशन सिकनेस नसतं. हे पण एक मायग्रेनचा प्रकारच आहे. त्यांना वेस्टिब्युलर मायग्रेन म्हणतात. आणि ते जे म्हणजे प्रत्येक वेळा असं नाही की डोकं दुखायचंच आहे. पण बाकी जे सगळं तुम्ही सांगितलं, फक्त तेवढंच झालं तरीसुद्धा ते वेस्टिब्युलर मायग्रेनची प्रकार असू शकते. तर त्या माणसांना जास्त असं झटक्यानी मान फिरवायचं नको आहे. कधी प्रवास करायला जायचं असेल तर त्याचं आधी व्यवस्थित नॉर्मल भरपूर म्हणजे असं फ्रूट्स किंवा फळं असं कुठल्यातरी पौष्टिक नाश्ता किंवा आहार करायचा आहे. पाणी भरपूर प्यायचं आहे. कधी असं जास्त कॉफीची कन्झम्पशन ठेवू नका. म्हणजे दिवसात 4-4 कप कॉफी चाललं आहे की 2-3 कप चाय चाललं आहे. चहा हे जर घेतलं तर त्यांचं म्हणजे त्या लोकांमध्ये डोकंदुखीचं किंवा मायग्रेनचं किंवा हे चक्करची प्रॉब्लेम जास्त असू शकते. अक्षरशः कॉफी तर थोडं कमी प्रमाणातच घ्यायचं पाहिजे आणि घेतलं तरीसुद्धा 3 ते 4 वाजेचं आधी घ्यायचं. दुपारी 3-4च्या नंतर कॉफी घेण्याचं जे आहे ते थोडंसं कमी ठेवायचं. अच्छा अच्छा. बरं, आता आलेलो आहोत आपण या कार्यक्रमाच्या समारोपाकडे. जाता जाता आपल्या सर्व मैत्रिणींना आपण काय सल्ला द्याल डॉक्टर? कधीही स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. तुम्ही कुठल्याही रिकामी कळशीपासून म्हणजे रिकामी कळशीकडनं तुम्ही पाणी टाकू शकत नाही. तुम्हाला स्वतःची आधी स्वतःची हेल्थची काळजी घ्यावं आणि स्वतःची असं काय असतं की महिला जे असतं घरातलं तिची काळजी म्हणजे तिची जर तब्येत व्यवस्थित असलं तर घरच्या बाकी सगळ्या लोकांचं अगदीच अगदी. ज्या घरातली स्त्री सुदृढ ते अख्खं कुटुंब सुदृढ. खूप मोलाचा सल्ला आपण दिलेला आहे डॉक्टर. खूप खूप आभार. आपण या चर्चेत सहभागी झालात आणि आपल्या सर्व प्रेक्षकांना एवढं महत्त्वाचं मार्गदर्शन केलं. मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. थँक्यू. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.